नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातही वस्तुनिष्ठता आपण जपत आहोत. जे जे आम्हाला जसं जसं दिसतंय ना तसं तसं आम्ही हे तुमच्यापर्यंत पोचवत आहोत किंवा यशप्राप्तीचे हे जे निरनिराळे टप्पे आहेत ना हेही जसेच्या तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. उद्देश एकच आहे की ह्याचा फायदा आपल्या सगळ्यांना व्हावा. त्याच अनुषंगाने मंडळी मागच्या 2 भागामध्ये आपण जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा जाणून घेतली. त्यातही 7 जूनच्या आसपास राज्यभरात जो पहिला पाऊस झाला त्या पावसामुळे तुडुंब भरलेली शिवारं सुद्धा आपण मागच्या 2 भागांमध्ये बघितली आणि त्यासाठी आम्ही मुद्दाम सातारा जिल्ह्यातल्या अतिशय अवर्षणग्रस्त असलेला असा माण तालुक्यातला भाग निवडलेला होता आणि तिथे नेमक्या कशा प्रकारचं काम झालेलं आहे तेही आपण बघितलं. अतिशय अपुरा कमी अनियमित पाऊस असलेल्या ह्या भागामध्ये ही शिवारं तुडुंब भरल्यामुळे जमिनी भिजल्या, ओल्या झाल्या आणि त्यातूनच इथले मळे फुलले हे सगळं आपण बघितलं. त्यातही जे जसं दिसलं तसं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. म्हणजे या भागामध्ये कशा प्रकारच्या पेरण्या झालेल्या आहेत तेही आपण बघितलं. तुडुंब भरलेल्या विहिरी बघितल्या, तिथल्या तरुणाईची मनोगत आपण जाणून घेतली. थोडक्यात तिथली यशोगाथा आपण जाणून घेतली आणि मंडळी ही यशोगाथा सिंगापूरमधल्या काही जणांनी बघितली आणि त्यांना ती आवडल्याचं आमच्यापर्यंत तशा पोस्टही आलेल्या आहेत. राज्यभरातूनही आम्हाला भरपूर कमेंट आल्या आणि त्यातल्या काही जणांना या सगळ्या गावांना भेटी द्यायच्या आहेत आणि ह्या ग्रामस्थांना त्यांना मदत सुद्धा करायची आहे. हे सगळं बघून खूप छान वाटतं आणि मंडळी ह्या सगळ्या गावांची कहाणी आपल्याला दाखवण्यामागचं कारण एकच होतं की यांच्यामधून काहींना स्फूर्ती मिळेल आणि काही गावं या रानमळा म्हणा पांगरी या गावासारखी होतील. तसं बघितलं ना तर अशा प्रकारची कामं उभी करण्यासाठी सरकारी मदत मोठ्या प्रमाणावर मिळते. पण त्याचबरोबर गावागावांनी एकत्रित येऊन त्यामध्ये जर का सामूहिक प्रयत्नांची जोड दिली ना तर अशा प्रकारची यशप्राप्ती नक्की होते. पण काय होतं आपल्या गावागावांमध्ये गटतट असतात, विरोध असतात, भांडणं असतात. ह्या सगळ्यामुळे समाज एक प्रकारचा दुभंगतो, प्रगतीला अडथळे होतात आणि हे सगळं आपल्या अनुभवास येत असतं. म्हणूनच आता ह्या पुढच्या काळामध्ये गावागावांनी एकत्र यायला काय हरकत आहे? आपल्या सगळ्या जमिनींना आस आहे ना ती पाण्याची आणि त्यासाठी आकाश बरसत असतंच ना. आकाशातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा आपल्या सगळ्यांच्या हक्काचा असतो. तो तर आपण अडवू शकतो, जिरवू शकतो, साठवू शकतो. असं जर का थेंब साठवले ना मंडळी तर समुद्र व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे सगळं घडतंय जनता दरबारच्या माध्यमातून आपण हे जाणून घेतलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही ठामपणे सांगतो की ही जलप्राप्ती शक्य आहे. तेव्हा क्षणभर थांबा. आयुष्य संपवण्याचा घातक विचार सोडून द्या. त्यापेक्षा जलप्राप्तीचा विचार करूया. सारे जण एकत्र येऊया. शासन तर मदतीला आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील ना तर ह्या अडचणी आपण जनता दरबारच्या व्यासपीठावरती मांडूया. अर्थात त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. आज आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आजही आपण जलप्राप्तीविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी नेमके कुठले उपाय योजले किंवा कुठल्या योजना त्यामध्ये वापरण्यात आलेल्या आहेत किंवा एकत्रित निर्णय कसे घेतलेले आहेत ना याची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. आणि मंडळी त्यासाठी आजही आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या अति दुष्काळग्रस्त माण तालुक्यातल्या 2000 लोकवस्तीच्या लोधवडे या छोट्याशा गावाला भेट देणार आहोत. इथली जलक्रांती बघणार आहोत. इथली जलसाक्षरता अगदी इथल्या लहान ज्ञानपर्यंत झिरपलेली आहे. तुझ्या गावामध्ये किती बंधारे झालेले तुला माहिती आहे का? गावाची परिस्थिती काय होती आधी, आता काय? आधी दुष्काळ होता आणि आता आमच्या गावातल्या ओढ्याला खूप पाणी आले. ज्यावेळेस दुसऱ्या गावात दुष्काळ होता त्यावेळेस आमच्या गावाने खूप सारे टँकर भरून दुसऱ्या गावाला पाणी पाठवलं होतं. पाणी आल्यामुळे आता आमची शेती सुद्धा सुंदर झाली आणि आधी जी पाण्याची टंचाई होती ती आता नाही राहिली.
सातारा पंढरपूर महामार्गावरून ह्या गावच्या कमानीतून आपण आत शिरतो आणि दोन्ही बाजूला फुललेल्या शेतीमधून जायला लागतो. मंडळी, ही सगळी दृश्य 11 जुलै 2015 म्हणजे मागच्या शनिवारची आहेत. राज्यभरातल्या पेरण्यांवर उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती इथली शेती आपण बघू शकतो. कांदा, मका, ज्वारी, भुईमूग, बाजरी, मटकी, तूर इत्यादी पिकांची पेरणी झालेली आहे. ऊसाखालीही इथे भरपूर क्षेत्र आहे. डाळिंबाच्या बागा बहरलेल्या आहेत, वांगी लावलेली आहेत, मिरची आहे, आल्याचीही लागवड करण्यात आलेली आहे. लोधवडे गावात आम्ही प्रवेश केला आणि माने आजींच्या जात्यावरच्या ओव्या ऐकू आल्या. एकीकडे इथल्या शाळेमध्ये लेझिम पथक जोशात होतं. गरजा जय जयकार गीताचे खडे बोल शाळेमध्ये ऐकू येत होते. जरा पुढे गेल्यावर गावातल्या मंदिराचा कळस चमकताना दिसला आणि मंडळी, मंदिराच्या पायथ्याशी अथांग जलसागर दिसला, निळ्याशार पाण्याने वेढलेला. त्याच्या लगतच पक्क्या बांधलेल्या विहिरी दिसल्या. 40-50 फूट खोल होत्या, तुडुंब भरलेल्या होत्या. त्यातही इथली लहानगी मनसोक्त पोहत होती. लोधवडे गावचे सारे ग्रामस्थ वर्षभर शेतीच्या कामामध्ये बुडालेले असतात. अर्थात ग्रामसभांना मात्र सर्वांची उपस्थिती असते. शनिवारी ही ग्रामसभा होती. अध्यक्षस्थानी होते आपल्या राज्याचे जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या पत्नी अनुराधाताई देशमुख. लोधवडे गावच्या जलसंस्काराचे खरे शिल्पकार. यांच्याविषयी बोलताना एका आजोबानं अक्षरशः अश्रू आवरले नाहीत. पुत्र व्हायचा त्याचा तेरेलीकर झेंडा, त्याप्रमाणे आपण सांगताना गावाला वाईट वाटणारी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं गाव म्हणजे मुलगा व्हायचा, ज्या पद्धतीनं वडील लहान मुलाला शाळेत घेऊन बोटाला धरून जातात, त्या पद्धतीनं आपण गाव बोटाला धरून या टोकावर आणून ठेवले की आपण आणि काकीनी या गावासोबत माणसाच्या मनाचं परिवर्तन केलं. कारण गाव बदलून चालणार नाही, माणसाचं मन बदललं पाहिजे. मंडळी, लोधवडे गावची यशोगाथा सुरू होते 2003 किंवा 4 सालापासून. पण त्याआधी इथे प्रचंड दुष्काळ होता. इथे टँकरनी पाणी पुरवठा करावा लागत असे. पण आज मात्र परिस्थिती बदलली आणि आज लोधवडेमधून इतर गावांना टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या बाबतीत पाणलोटचं इंडो जर्मनचंही ते काम चालू केलं साहेबांनी. आणि गावात दुष्काळात पाठीमागच्या म्हणजे 2003-04च्या दुष्काळात गावात पाणी बाहेरून येत होतं. आणि आता 3 वर्ष झालं, 3-4 वर्ष गावातून पाणी आमच्या तालुक्याला पोहोचते. दुष्काळात किती गावाला? किती 16-17 गावांना गेल्या वर्षी दुष्काळात उन्हाळ्यात पाणी पुरवलं. या छोट्याशा लोधवडे गावामध्ये इतकं पाणी कुठून आलं असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येऊ शकतो. पण मंडळी, ह्या गावामध्ये 13 बंधारे आहेत जे पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत आणि त्यासाठी 2003 किंवा 4 सालापासूनच पाणलोटाची कामं इथे यशस्वी करण्यात आलेली आहेत. खरं गावामध्ये मी गेले 15-20 वर्षापासून गावामध्ये पाणलोटचं काम आम्ही करतोय. गावातले आमचे सर्व तरुण मंडळी आम्ही एकत्र काम करतो. मान तालुक्यामध्ये माझं गाव लोधवडे म्हणून गाव आहे, ज्याचं तिथं मान तालुक्यात पाऊस 350-400 मिलीमीटर पडतो. आणि गेल्या 11-12मध्ये ज्यावेळेला दुष्काळ होता त्यावेळेला 50% पाऊस झाला. 12-13ला तर तिथं पाणीच वाहिलं नाही, पाऊसच पडला नाही. आणि त्या 2 अतिशय बिकट वर्षामध्ये सुद्धा दुसऱ्या वर्षी गावातून 60 टँकर भरून पाणी इतर गावांना जात होतं. तर त्याच्या अगोदर आम्ही जे काही पाणलोटचं काम केलं त्याचा तो परिणाम होता. 2 पाणलोट विकसित केलेले आहेत. पाणलोटची कामं झालेत. इंडो जर्मन आणि रेग्युलर पाणलोटचा 2 पाणलोट विकसित केलेत. डीप सीसीटीचं जवळपास 14,000 मीटर एवढी डीप सीसीटी गावामध्ये झाली आणि 12 बंधारे गावामध्ये झालेले आहेत. तेव्हा पडणारं पाणी आम्ही अडवतो.
आणि ते पाणी अडवल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रिचार्ज झाला आहे की 700 हेक्टर आज बागायत झालेला आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की गावातलं पडणारं पाणी पावसाचं जेव्हा केव्हा पडेल तेव्हा ते अडवलं तर गावातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि 2 पिकाचा प्रश्न आपल्याला निश्चित सोडवता येतो. या लोधोडे गावामध्ये पाणलोटाची जी कामं करण्यात आलेली आहेत ना, ती आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. त्यातही माथा ते पायथा ही नेमकी संकल्पना काय आहे ना, तीही जाणून घेऊ. कोणताही महाराष्ट्रातलं गाव असेल त्यांनी प्रथम माथा ती पायथा काम केलं पाहिजे. वरच्या साईडला वॅट घेतला पाहिजे. वॅट म्हणजे डीप CCT घेतली पाहिजे, 1 मीटर रुंदीचे 1 मीटर खोलीचा चर, आणि त्याच्या खालचे CCT घेतले पाहिजे. CCT नंतर कंपार्टमेंट बिल्डिंग घेतली पाहिजे. काही ठिकाणी ॲक्टिव्हिटी जसे आता बारकं छोटं छोटं नालाबांध असतील ते नालाबांध घेतलं पाहिजेत, पाझर तलाव, त्यानंतर बंधारे घेतले पाहिजेत. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करत याचाल, नाहीतर तुम्ही नुसता बंधारा करचाल आणि टँकरमुक्त गाव झालं पाहिजे म्हणचाल, तसं होणार नाही गाव टँकरमुक्त. की सर्व ह्या ॲक्टिव्हिटी करा आणि बंधारे करा, तसं महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचं नंदनवन होईल. म्हणजेच मंडळी, लक्षात आलं का की फक्त बंधारे बांधून जलसाठा होऊ शकत नाही, त्यासाठी पाणलोटाचे उपचार करायला लागतात. ही संकल्पना वेगळीच आहे ना, ती नेमकी काय आहे ना, तीही आपण जाणून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपापल्या गावामधली सगळ्यात उंच जागा, टेकडी, डोंगर काय आहे ना, तो आपण सगळ्यांनी निवडायची. जसं लोधोडे गावामध्ये ही बेडकाय नावाची सुंदर टेकडी आहे आणि यांच्या पाणलोटाची सुरुवात इथूनच झालेली आहे. आता ह्या डोंगर माथ्यावरती वेगळ्या प्रकारचे चर खोदण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण त्याला डीप CCT म्हणतो, पण इथे त्याला वॅट म्हणतात. वॅट म्हणजे काय? वॉटर अरेस्टिंग ट्रेंचेस असं त्याला म्हणतात. आणि याचं मोजमापही त्यांनी ठरवलेलं आहे. 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असं याचं मोजमाप आहे. बेडकायच्या ह्या माथ्यावरती 17,000 मीटर लांबीचे हे वॅट खोदण्यात आलेले आहे. आता या टेकडीच्या डोंगर उतारावरती जे CCT खोदण्यात आलेले आहेत, म्हणजे सलग समतल चर खोदण्यात आलेले आहेत, ते सुमारे 150 हेक्टर क्षेत्रावरती खोदण्यात आलेले आहे. आणि आता ह्या CCT मध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये निलगिरी आहे, आवळा, चिंच, काशीद इत्यादी 2 लाखांपेक्षा जास्त वृक्ष इथे लावण्यात आलेले आहेत. हे CCT किंवा डीप CCT खोदताना हायड्रोमार्क वापरण्यात आला. आता हायड्रोमार्क हे जे उपकरण असतं ना, ह्याच्यामध्ये 2 पाईप असतात जे समान पातळीमध्ये असतात. आता ह्याची पातळी आणि पाण्याची पातळी आपण चेक करायची असते आणि पाण्याची पातळी जसजशी बदलेल, म्हणजे उताराच्याकडे पाण्याची पातळी बदललेली असते, त्याप्रमाणे हा हायड्रोमार्क फिरवायचा असतो आणि त्या पद्धतीमध्ये चर खोदायचे असतात. आणि मग जर का असे नागमोडी वळणाचे जर का चर खोदले ना, तर ह्याच्यामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होतो. आता ह्या CCTचे नेमके उपयोग काय असं जर का आपल्याला कोणी विचारलं ना, तर ह्यामुळे हेक्टरी 16 ते 18 टन माती अडकू शकते. हेक्टरी जवळपास 16 ते 18 टन माती वाहून जाते. ते वरचीवर आणली जाते त्या वॅटमध्ये. दुसरा त्याचा एक फायदा आहे की जे वाहून पाणी जाणार आहे, लोट जाणार आहे, खालची CCT वगैरे फुटणार आहे, ते थांबते. तिसरा, जनावरं 1 मीटरची उडी मारून त्याच्यापासून अलीकडं येऊ शकत नाही. हां, आणि त्याच्यात येणारा गाळ जे साठवून वरचीवर राहू शकतो. असे 4 फायदे त्यामध्ये आहेत. हे जे सगळं काम आपण बघतोय ना, हे 2005 किंवा 6 सालामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि हे सगळं काम आहे ना, हे लोकसहभागातून, श्रमदानातून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून आणि शासनाच्या विविध योजनांमधून उभं राहिलेलं आहे. गेल्या 5-7 वर्षामुळे पाणलोटचं जे काम झालं आहे, इंडो जर्मन खाली काम झालं, शासनाची जी काही योजना आहे पाणलोटची त्याखाली काम झालं. त्यामध्ये दिलीप आणि सर्व चिता असलेल्या प्रमुख मंडळींनी पुढाकार घेतला. श्रमदानातून काही कामं उभं राहिली, कारण पाणलोटमध्ये काम करताना इंडो जर्मन खाली जोपर्यंत श्रमदान आपण करत नाही तोपर्यंत तिथं पैसे पुढचे ते देत नाही. ते पहिल्या सुट्टीत जे श्रमदान आम्हाला दिलं ते 16 हेक्टर श्रमदान दिलं. 16 हेक्टरला या गावातील प्रत्येक कुटुंबातील महिला असो, पुरुष असो, तरुण मुलं असो, सर्वांनी त्यामध्ये श्रमदान केलेलं आहे. आणि सगळाचा लोकसहभाग आहे. यातून काय मुंबईला आहेत, आताच मगाशी साहेबांनी सांगितलं की मिलिटरीमध्ये, SRPमध्ये, इंजिनियरमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये मुलं आहेत. या IAS 2 अधिकारी आहेत, 3 MD डॉक्टर आहेत, BMS 4 आहेत,
35 इंजिनियर आहेत, अजून सर्व क्षेत्रामध्ये आहेत, कंडक्टर आहेत, ते सगळ्यात आहेत, ते शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत, कृषीमध्ये आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणची मुलं आहेत आणि प्रत्येकाचं मुलं बाहेर असणं गरजेचं आहे. म्हणून हे सर्वांनी आम्हाला मदत केल्यामुळे 16 हेक्टर सरमदान आम्ही पूर्ण करू शकलो आणि ते 16 हेक्टर सरमदान पूर्ण केल्यानंतर आम्हाला लोकसहभागाचं काम चालू झालं. लोकसहभाग या ठिकाणी आदरणीय देशमुख साहेब, फादर रॉबर्ट साहेब, रोनाल्ड फुटिंग साहेब यांनी आम्हाला 20% लोकसहभाग आणि 80% त्यांचे शासन ह्याचं पैसे, स्वित्झर्लंडचं आणि जर्मनीचे पैसे, हे नंदनवन संस्था आम्हाला ते पैसे देतो. त्यामध्ये आपण शासनाचं इस्टिमेट आहे 70 लाख रुपये, आपण फक्त ते केले 20 लाख रुपये. आणि यासाठी साऱ्या गावांनी श्रमदान केलं, त्यातही महिला वर्गाचा पुढाकार जास्त होता. मग आमच्याकडे 2004 पासून अशी सुरुवात झाली की पुरुषांच्या इतक्या महिला ग्रामपंचायती पुढे यायला लागल्या. मग आम्ही जेव्हा सकाळी 7ला आम्ही श्रमदान सुरू करायचो तेव्हा सगळ्या पुरुषांना लाज वाटेल इतकी महिलांची उपस्थिती असायची. या कामासाठी निधीही त्यांनी जमवला आणि त्यासाठी दिवसाला 1 रुपया वर्गणी काढली. 1 रुपया फक्त दिवसाला जर आपण आपल्या गावासाठी जर परत केला, मागे वळून पहा या संकल्पनेच्या आधारे, तरीसुद्धा कमीत कमी आपल्या गावाचा निधी हा डेली पर दिन 300 ते 350 रुपये हे आपल्या इथं ग्रामपंचायत किंवा आपल्या ग्रामस्तरावर उभा राहतात. अशा प्रकारे हा निधी उभा करत असताना श्रमदानाला माझ्यासारखा जर एखादा कर्मचारी येऊ शकत नसेल तर त्यानं त्या दिवसाचा जो रोजगार आहे तो आपल्या ग्रामपंचायतीत जमा करायचा. लोधवडे गावामध्ये 13 बंधारे आहेत आणि हे बंधारे बांधण्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या योजना एकत्र करण्यात आल्या. शासनाची योजना वनराई बंधाऱ्याची होती आणि वनराई बंधाऱ्यानंतर आम्हाला एक थोडेसे गॅबेन बंधारा आम्ही घेतला पहिल्या जोट. त्याच्याखाली आपण जे वैधानिक विकास महामंडळ या योजनेतून 16 लाख रुपयाचा बंधारा घेतलेला आहे. शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून भूमिगत बंधारा घेतला आहे आणि त्याच्याखाली आम्ही जे घेतला शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून बंधारा, तो जाधव वस्तीचा बंधारा आहे, 11,20,000 रुपयाचा. त्याचा लोकसहभाग 20% आम्ही गावानं भरला. त्याच्यानंतर खाली जे 5 बंधारे बांधलेत ते माननीय खासदार सिनेमाचे नट आहेत दिलीप कुमार, त्यांच्याकडून 50 लाख रुपये आणले आणि 5 बंधारे त्यामध्ये बांधलेत पूर्ण. त्याच्यानंतर गतिमान योजना आहे, ती कृषी खात्याची योजना आहे, त्याच्यातून 3 बंधारे घेतलेत. हरियाली योजना एक आहे, हरियाली योजनेमधून 1च बंधारा घेतलेला आहे. आणि आदरणीय पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब हे माढा मतदारसंघाचे खासदार होते, त्यावेळेस त्यांच्या खासदार निधीतनं 1 बंधारा, 12वा बंधारा घेतला आहे. असे टोटल आमच्याकडे 12 बंधारे आहेत. लोधवडे गावामध्ये हे जे 13 बंधारे आहेत ना, त्यापैकी 7 बंधारे आम्ही प्रत्यक्षात जाऊन तपासले, तिथली पाणी पातळी अभ्यासली. या बंधाऱ्यांमुळे 10 किलोमीटरमध्ये पाणीसाठा झालेला आहे. बंधाऱ्यांमध्ये 65 कोटी लिटर पाणीसाठा होत आहे आणि सीसीटीमध्ये 80 कोटी लिटर पाणीसाठा होतो आहे. सीसीटीमधून पाणी जमिनीत झिरपतंय, भूजल पातळी वाढलेली आहे. टेकडी लगतच्या ह्या ज्या विहिरी आहेत ना, या तुडुंब भरलेल्या आहेत. लांबून शेततळ्यासारख्या दिसल्या तरीही 40 ते 50 फूट खोल ह्या विहिरी आहेत. त्यातूनच आता लोधवडेमध्ये 862 हेक्टरपैकी 668 हेक्टर क्षेत्रावर बारमाही बागायती आहे आणि त्यातूनच इथले मळे बहरलेले. आज या लोधवडे गावचं वार्षिक उत्पन्न 8 कोटींच्या वर आहे. आजचं डाळिंब आणि मका आणि ऊस आणि केळी आणि बाकी आता ह्या सर्व पिकांमधनं कांदाच आपल्याकडे 2 कोटी रुपयाचा होतो, रब्बीचा आणि खरीपचा मिळून. असं टोटल 7 कोटी 25 लाख रुपयाचं उत्पन्न आज रोजी गावामध्ये झालेलं आहे. आता पहिल्या वर्षी मिळाले 1.5 लाख रुपये वर्षाचं. दुसऱ्या वर्षी 6,55,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9,35,000 आणि चौथ्या वर्षी 12,54,000 रुपये वाढतच आहे. हां, आता ह्या वर्षी 12,54,000 रुपये झाले. लोधवडेमध्ये आज ह्या जे गवसलेलं पाणी आहे ना, हे पाणी वापरासाठी पाणी वापर संस्था निर्माण करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन प्रत्येक जण करतोय. गटशेती किंवा सामूहिक शेती इथे केली जाते. त्याचबरोबर जर का ऊसाचं पीक तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर त्यासाठी इथे वेगळे नियम आहेत. आणि आज आमच्या गावामध्ये असा एक नियम आहे की ज्याचा ऊस आहे त्याची 7 बाऱ्यावर नोंद ओढली जात नाही. का ओढली जात नाही? कारण त्याचं ठिबक पाहिजे. जर त्याने ठिबक केलं ऊसाला तर त्याची नोंद ओढली जाईल.
पीक पद्धती बदलताना त्यामध्ये पाण्याचा वापर कसा करायचा, त्यामध्ये स्प्रिंकलर असेल, ड्रिप इरिगेशन असेल, तुम्ही इतर जे हे असतील कमी पाणी पीक लागणारी त्या पद्धतीचे पीक घ्यायचे. काही लोक आल्याकडे वळले आहेत, आता काहींनी आता ॲपल बोर केलेला आहे. लोधोडे गावच्या विकासाविषयी खूप काही सांगता येईल ते आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्कीच जाणून घेऊया. पण मंडळी, आपल्यातल्या सर्वांच्याच अफाट ऊर्जेला दिशा देणारा कुणीतरी लाभणं आवश्यक असतं आणि मग आपलं यश गगनाला गवसणी घालतं. अशा पद्धतीनं गावातनं बाहेर जाणारी लोक गावाकडं परत यायला लागलेत, गाव एकत्र यायला लागलेत. खऱ्या अर्थानं हे यश आहे, इथल्या महिलांचं आहे, इथल्या तरुणांचं आहे, इथल्या वडीलधाऱ्या माणसांचं आहे, ज्यांनी सगळं गाव एकत्र ठेवलं. आम्ही कायम ठरवलं आहे की गावामध्ये एक एकी ठेवायची, गावात गावपण जपायचं आणि गावात गावपण जर जपलं तर अनेक प्रश्न, गावातले प्रश्न गावामध्ये आपल्याला सोडवता येतील. तसा आमचा प्रयत्न आहे. मंडळी, लोधोडे गावाला भेट द्या. देशमुख सर, अनुराधाताई आणि इथले सारे ग्रामस्थ तुम्हाला मार्गदर्शन करतील. गावच्या प्रगतीसाठी इथे भरपूर वेगवेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत, ते जाणून घ्या. हो, आणि बेडकाय डोंगरावर जा बरं का. इथे भन्नाट वारा आहे, दूरवर क्षितिज नजरेत भरतं. हिरवाई आहेच, लांबवरून झाडात लपलेलं लोधोडे गाव तुम्हाला दिसेल. झुळझुळ वाढणारं पाणी दिसतं. मंडळी, लोधोडे गावच्या मोहात आपला आमिर खानही पडलेला आहे. त्यांनीही इथल्या कामाची दखल घेतलेली आहे. चला तर लोधोडेला जाऊया आणि तिथल्या जलगंगेचं दर्शन घेऊया. आणि या कोरडवाहू भागामध्ये कुठून जरी पाणी नेलं तरी पाणी ते उपलब्ध करून देणं ही खरं आपल्या सर्वांच्या समोर खूप मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून विकेंद्रित साठे तयार करत असताना त्या ठिकाणी पडणारं पाणी, मी नेहमी म्हणतो की पावसाचं पाणी हे हक्काचं पाणी आहे आणि ते पाणी अडवण्याचा, साठवण्याचा प्रयत्न त्या भागात जर केला आणि ज्यावेळेला पावसाचा मोठा खंड पडतो आहे त्या ठिकाणी संरक्षित पाणी जर उपलब्ध करून आपण दिलं तर ती पिकं वाचू शकतात आणि त्या ठिकाणी शेतीची शाश्वती निर्माण होते. पाणलोट कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडी वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. मंडळी, जनता दरबारचा फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, ती माहिती तुम्ही जाणून घ्या. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल ना तर ती सुद्धा तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत पोचवू शकता. कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. म्हणजे आमचा संपर्क नंबर असेल, पत्ता असेल, इथपासून नेमका कुठल्या दिवशी कुठला विषय आम्ही मांडणार आहोत याच्याही आगाऊ सूचना आम्ही या पेजवरती दिलेल्या असतात. त्या तुम्ही जाणून घ्या, लाईक करा. जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार करत आहोत. या पुस्तकाच्या माहितीविषयीही आम्ही या पेजवरती दिलेलं असतं, तेही तुम्ही जाणून घ्या. वास्तविक या पुस्तकासाठी मागणीही सुरू झालेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. त्यासाठी जर का तो तुम्हाला जॉईन करायचा असेल ना तर त्यासाठीची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता जनता दरबार यूट्यूबवरून आपण बघू शकतो, कारण जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती चालू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हे जाणून घ्या आणि यूट्यूबवरूनही आपल्या जनता दरबारचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना ही अतिशय सकारात्मक आहे, अतिशय उपयुक्त आहे. याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतो आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.